नमस्कार, मिसेस कोटे किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत भरला वांगा कशा पद्धतीने करायचा आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आधी मी काटेरी वांगी घेतलेली आहेत. छान चिरून घेऊया देठ काढून. देठ थोडा ठेवायचा, छान वाढतो आणि टेस्ट पण लागतो. 4 भाग असा कापून घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी टाकून काळं पडू नये म्हणून मी ठेवत आहे. सगळे वांगी तसेच मी कट करून कापून घेत आहे. बघा, मी पाण्यातच ठेवते, ते काळं पडणार नाही. इकडे मी एक टोमॅटो घेतले, टोमॅटो चिरून घेते. टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे. एक मीडियम आकारचा कांदा आणि एक मीडियम आकारची टोमॅटो घेतलेली आहे. जरा मोठा कापलं तरी चालेल. काय ग्रेव्ही करायची आहे, मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे आपल्याला. आता मिक्सरमध्ये ते बारीक करून घेऊयात. चार लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे आणि मिक्सरमध्ये ते बारीक करून घेऊयात पूर्ण. एकदम बारीक करून घ्यायचं आहे. आता वांगी भरण्यासाठी काय काय मसाला लागतो ते सांगते तुम्हाला. वांगी काढून घेऊयात पाण्यातून. 2 मोठे चमचे शेंगदाण्याचे कूट घेतलेले आहे. 1 चमचा ज्वारीचा पीठ घेतलेले आहे थोडासा. चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद आणि काळा तिखट. 1 चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे, एकदम छोट्या चमच्याने. थोडासा पाणी टाकून सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात घट्ट. मिश्रण पातळ करायचं नाही, कारण वांगीतलं ते बाहेर येतं. मिश्रण पातळ केलं तर घट्टच ठेवायचं मिश्रण. दाबून भरून घेऊयात छान. घट्ट असेल तर ते बाहेर येणार नाही. तुम्ही बघू शकता कसं भरले मी. सगळे तसेच भरून घेणार आहे. तर कढई तापवायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकूया. तेल गरम झाला की मोहरी टाकूया. मोहरी तडतडले की त्यामध्ये आपण जिरा टाकणार आहोत. मोहरी तडतडत आहे बघा. जिरा टाकूया. कढीपत्ता टाकूया आणि ते वांगी भरलेले वांगे येतात ते टाकून घेऊयात आणि थोडंसं मिक्स करून घेऊयात. वांगी टाकल्यानंतर परतून घेतलं ना, चमक येतो वांग्याला. आता आपण त्यामध्ये ग्रेव्ही टाकूया. जे आपण केलं होतं टोमॅटो आणि कांद्याचं पेस्ट ते टाकूया. व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळा तिखट, 1 छोटा चमचा किचन किंग मसाला आणि चवीनुसार मीठ. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. जास्त पाणी नाही टाकायचं. अर्धा वाटी पाणी टाकून ते आपण छान शिजवायला ठेवूयात. मस्त शिजत आहे बघा.
खूप मस्त होतं भाजी. हा मस्त वास यायला. एक 5 मिनिटं झाकून ठेवूयात. त्यानंतर थोडासा गूळ टाकूया त्यामध्ये. खूप मस्त टेस्ट येतं गुळानं. एक तुकडा गुळाचा टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स करून परत थोडं झाकून ठेवायचं. बघा भाजी तयार आहे. बघू शकता किती सुंदर भाजी झाली, छान भाजी झाली. ते आपण काढून घेऊयात एका भांड्यात सर्व करण्यासाठी. हा मस्त भाजी झालेली आहे. तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. हर हर महादेव.